तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज खूप छान असा टॉपिक घेतलेला आहे आपण दाखवण्यासाठी तुम्हाला। तर तुम्ही म्हणाल की ही डिझाइन का काढली, तर कटोरी ब्लाउजचा फोटो किंवा कटोरी ब्लाउजचं चित्र काढलेलं आहे मी। तर या चित्रावरून मी तुम्हाला माहिती देणार आहे किंवा एक्सप्लेन करणार आहे की तुमचा कटोरी ब्लाउज तुमचा वरती का चढतो। आज मी एकच टॉपिक घेणार आहे। हात वरती केल्यानंतर हा ब्लाउज वरती चढतो, म्हणजे ही क्रॉस पट्टी येते अशी वरती येते, बरोबर। क्रॉस पट्टी अशी वरती जाते किंवा कटोरी वर चढते। तर ते का होतं हे आज मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, तर एक कटोरी घेतो आपण, मूळ कटोरी या पद्धतीने घेत असतो मूळ कटोरी। आणि मूळ कटोरीचा हा पॉइंट असतो, त्याचा मध्य काढून घेतो, बरोबर। त्यानंतर इकडे तुम्हाला काय वाढवायची, ज्या त्या साईज नुसार आपण वाढवतो। पण इथून खाली जी आपण टक्सची उंची देत असतो, ती टक्सची उंची आपण इथे तर परफेक्ट देतो, पण आपण ही कटोरी अशी वाढवून घेतल्यानंतर इकडे आपण ही टक्स दिली बघा। नॉर्मली सगळेजण याच पद्धतीने तुम्ही कटोरी सगळेजण वाढवत असाल, तर या पद्धतीने कटोरी वाढवून घेतलेली आहे। समजा अशी ही जी मिडल टक्स आहे, जी मधली टक्स आहे, ती तर तुम्ही साईज नुसार वाढवून घेता। 3 इंच असो किंवा कोणाची 3.5 इंच उंची असेल, पण जेव्हा तुम्ही मधली टक्स उंचीची बरोबर करून घेता, पण या साईडला जेव्हा आपण ही तिरकस गेलेला असतो त्याच्यावर ही जी आपण 1.5 इंचाची जी टक्स दिलेली असते त्याची टक्स उंची कधीच तुम्ही मोजून बघत नाही। आता समजा ही मधल्या टक्सची 3 इंच उंची असेल, तर ही तुमची टक्सची उंची कधी पण बघा 2.5 किंवा 3 इंच भरणार। सॉरी 3 इंचची असेल तर 2.5 किंवा 2.5 आणि 1 रेख अशी कमीच भरणार उंची याची, पण ही तुम्ही चेक करत नाही। जेव्हा मी आता तुम्हाला इथे दाखवते, हातानेच मी काढलेला आहे, तरी सुद्धा तुमची मधल्या टक्सची उंची आणि कडेच्या दोन्ही टक्सची उंची सेम आली का बघूयात। बघा आता मी इथं दाखवते तुम्हाला या पद्धतीने। इथून मी हा पॉइंट वरून या टक्सची उंची घेतली, तर बरोबर 3.5 वर थांबलेली आहे ही उंची। तर या बाजूची उंची 3.5 भरते का बघूया आता। तर इथून ही बघा, इथून ही 2.5 इंचावरच टक्स आलेली आणि ही सुद्धा 2.5 इंचावर आलेली असेल। ही 3 वर आली बघा, ही 3 वर भरलेली आहे। मधली जी आहे आपली ही जी आहे ती 3.5 भरली आणि ही 3 भरली आणि ही भरलेली आहे 2.75। आणि सेम असंच होतं। मग आपण काय करतो, ही आणि ही टक्स अशी मिटवून धरून आपल्याला एक अशी टक्स मारतो, म्हणजे तुमची उंची किती झाली बघा। सर्वात कमी जी उंची असते ना तेवढीच तुमची उंची टक्सला बसते 2.5। आता तुम्हाला इथे तुमच्या साईज नुसार 3.5 उंची पाहिजे असते टक्सची, पण तुमची उंची तुमच्या लक्षातच येत नाही। हे थोडंसं जास्त झालं म्हणून इथून कट करून टाकता, 2.5 बरोबर ही सुद्धा करून घेता। मधलं सुद्धा आपण शिलाई मार्जिन जे असतं जास्तच ते सुद्धा कट करतो। मग टोटल तुमची ही उंची 2.5 इंच राहते आणि ते कळत सुद्धा नाही तुम्हाला, चुकून तुमच्याकडून हे होतं। पण म्हणूनच तुमची ही कटोरीची उंची कमी होते, म्हणजेच काय राऊंड कमी होतो। जो बॉडी मेजरमेंट वर राऊंड आलेला असतो तेवढ्या राऊंड वरती ही कटोरी पोचत नाही। 3.5 उंचीला पोचली पाहिजे, तर तुमची 2.5 पर्यंतच पोचते। म्हणजे काय, तुमचा जर पॉइंट असेल 9.5, त्याच्या खाली तुम्हाला 3.5 इंचापर्यंत काय पाहिजे असणार आहे टक्सची उंची। तर टोटल राऊंड तुमचा किती आला बघा, 13 इंचावरती राऊंड आला। आणि तुम्ही काय करता, 9.5 वर तर पॉइंट देताय परफेक्ट, तिथून खाली तुम्ही ही उंची मोजून घेतली पण या 2 टक्सची उंची मोजली नाही। त्यामुळे इथं काय येतं तुमचं, मग 2.75 प्लस केल्यानंतर बघा 5 7 5 12 आणि 12.25, म्हणजे इथे बघा 13 राऊंड पाहिजे, तर 75.75 म्हणजे काय की 1/2 इंच, टेप वरचे 1/2 इंच आपले कमी आले। टेप वरचे 1/2 इंच कमी आले। ही उंची 1/2 इंचांनी तुमची कमी झाली, म्हणजे इथे वरती चढली।
त्यामुळे तुम्ही हात वर केल्यानंतर लगेच ही क्रॉस पट्टी जी आहे ती वर चढून जाते, हे कारण असतं. तर आता याच्यावर उपाय काय, तर जेवढी तुमची मधल्या टक्सची उंची तुमची आलेली आहे, जो पण तुम्ही फॉर्म्युला टाकला असेल त्यानुसार, तर ती उंची तुम्हाला या दोन्ही टक्स वरती सुद्धा टाकायची. आता ही 3.5 आली, तर इथे खाली येणार आहे 3.5, ही 2.25 आली तर 3.5 इथे येणार आहे. म्हणजे या अशा टक्स तुमच्या अशा तुम्ही टाकायच्या आहेत मोजून, तेव्हाच तुमची ही परफेक्ट टक्स बसणार आहे. परफेक्ट टक्स बसली तर तुमची परफेक्ट कटोरीचा खोलगटपणा येणार आहे. खोलगटपणा सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. कटोरी चपटी झाल्यावर सुद्धा तुमची मग काय होणार आहे, कटोरी वरती जाणार आहे. म्हणजे जेवढी आवश्यक आहे तेवढी तुम्ही टक्सला रुंदी दिली नाही, जेवढी हवी आहे तेवढी टक्सला तुम्ही रुंदी दिलेली नसल्यामुळे तुम्हाला काय होतं, हे कटोरी चपटी होते आणि वर सरकते. तर चला, या पद्धतीने मी तुम्हाला कुठे नेमकी चूक होते हे दाखवलेलं आहे. तर अशीच तुम्ही पद्धतशीर टक्सला उंची दिली तर कधीच तुमचा ब्लाऊज वरती चढणार नाही पुढच्या भागातून. तर ही माहिती तुम्हाला थोडी जरी महत्वाची वाटली असेल तर नक्की लाईक करा, आणि नवीन बघत असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.